टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। लातूर जिल्ह्यातल्या 10 तालुक्यांमध्ये मोठ्या पावसाची प्रतीक्षा जी आहे ती शेतकऱ्यांना आहे। जास्तीत जास्त सोयाबीनची पेरणी जी आहे ते लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी केलेली आहे। मात्र आपण जर लक्षात घेतलं तर गेल्या 6 महिन्यामध्ये किंवा वर्षभरामध्ये आपण लक्षात घेतलं तर सोयाबीनला फारसा भाव जो आहे तो बाजारामध्ये येताना पाहायला मिळत नाही। 4300 पर्यंत प्रति क्विंटल जे आहे ते सोयाबीन येऊन थांबलेलं आहे आणि त्याच भावावर जे आहे ते गेल्या वर्षभरापासून सोयाबीन थांबल्या तरी देखील शेतकऱ्यांचा ओढा जो आहे तो सोयाबीनकडे आहे। आपण जर पाहिलं तर सोयाबीन पिकाला अशा पद्धतीनं पाऊस नसल्यामुळे किडीचा जो प्रादुर्भाव आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतो आहे। अशा पद्धतीनं पानं जे आहेत ते किडे कुरतडायला लागलेले आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनची पानं जी आहेत किंवा सोयाबीनचं जे नुकसान आहे ते होताना पाहायला मिळतं आहे। फवारणी गरजेची आहे, मात्र पाऊस पडत नसल्यामुळे या पिकांची वाढ देखील खुंटलेली आहे। म्हणजे या दिवसांमध्ये खरं तर पेरणी झाल्यापासून सोयाबीनची वाढ जी आहे ती मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे होती, उंची वाढायला पाहिजे होती, मात्र ती वाढ होत नाही आणि किडीच्या प्रादुर्भावामुळे पिकं जी आहेत ती किडी खाताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे शेतकरी कुठेतरी अडचणीत येताना पाहायला मिळत आहे। मोठ्या पावसाची प्रतीक्षा जी आहे ती शेतकऱ्यांना आहे। लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातल्या लांबजाना भागामध्ये आता आपण आहोत। आपल्या सोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मला सांगा मामा, काय नाव आहे तुमचं, गाव कोणतं आहे आणि किती दिवसापासून तुम्ही शेती करताय? आता ही शेती तुम्हाला जगवण्यासाठी स्प्रिंकलरची मदत घ्यावी लागली? हो, पारंपरिक शेती आहे आमची। आम्ही वाडवडलो परिचित असल्यामुळं करतात शेती। यावर्षी जरा पाऊस मेमध्ये पडला आणि एक बार पेरणी झाली जूनमध्ये, तेव्हापासून पाऊसच नाही। 20, 22, 25 दिवसाला भेट झाली, तेव्हापासून अजिबात पाऊस नाही। स्प्रिंकलरनं पाणी द्यावं लागतं? स्प्रिंकलरनं पाणी दिलं। आमचं जरा जमीन जरा हलक्या स्वरूपाची आहे, त्यामुळे सुकल्यामुळे स्प्रिंकलरनं पाणी देत आहे। हो, पेरूची बाग लागली? पेरूची बाग लागलेली आहे, त्यांना पण पाणी कमी पडलेलं आहे, सुकलेली आहे। किडीचा रोग होलेला आहे पेरूवर विक्या। म्हणजे पेरूचं जी बाग आहे त्याच्यावर किडीनं आक्रमण केलं? हा, किडीनं आक्रमण केलेलं आहे। पेरूचं मध्ये खोड किडा आहे, पोकुरलेलं आहे झाडं, असं झालं। या भागातल्या सोयाबीनच्या पिकावर देखील किडी दिसते? हा, सोयाबीनचे पानं पार कातुरलेले आहेत, किडी जास्त पडलेली आहे आणि पावसामुळे बी सुकलेले जास्त, असं झालेलं। जर आणखी 2-4 दिवस पाऊस नाही पडला तर काय स्थिती होईल? पाऊस पिकं पार कोमेजून जातील। 4 दिवसात ते 8 दिवसाच्या मध्ये पडला तर काय तर 50% तर चालेल, नाहीतर सगळंच वाया जाईल। अजून थोडे दिवस जर पाऊस नाही आला तर सगळंच वाया जाईल। लातूर जिल्ह्यातले शेतकरी जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन आणि ऊसाची शेती करतात आणि आपण पाहिलं तर पावसाने जी काय उघडीप दिलेली आहे गेल्या 15-20 दिवसांपासून, त्यामुळे शेतकरी कुठेतरी अडचणीत येताना पाहायला मिळतं। आणखी अशीच स्थिती जर 2-4 दिवस राहिली तर शेतकऱ्यांच्या संकटामध्ये आणखीन वाढच होणार आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।